सेलिब्रेशन करणार आहे या मॅच साठी. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रँट रोड बुल्स आणि ग्रँट रोड स्ट्रायकर या दोन टीमच्या दरम्यानची लढत. ग्रँट रोड स्ट्रायकर टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. अभिषेक यांना मैदान खाली करून घ्यायला सांगा. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आता एंड बदललाय पहा. या पुढचे तिन्ही मॅचेस या बॉलिंग एंड जो आहे तो एंड बदलण्यात आलाय. पुढच्या तिन्ही मॅच साठी बॉलिंग जो एंड आहे तो या बाजूचा यस अंपायर. धवलजी जिथे तुम्ही उभे आहात तोच बॉलिंग एंड राहील. हा विनायकजी, विनायक जोशी आपण जिथे उभे आहात तो बॉलिंग एंडच आहे. चला 12 बॉलची मॅच अर्थात 2 ओव्हर, केवळ 2 ओव्हर. बॉल उपलब्ध करून द्या. चला बॉल त्वरित उपलब्ध करून द्या. केवळ 2 ओव्हरची मॅच राहील. केवळ 2 षटकांचा सामना. षटक हाताळण्यात येतील. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. बॅटिंग टीम 12 बॉल खेळेल आणि क्षेत्ररक्षण करणारे संघ 6 बॉल खेळावा लागतील. घाई करा. पॉवर प्लेचा कोणताही फंडा नाहीये. 12 बॉल मध्ये पॉवर प्ले काय ठेवायचा. दोन्ही टीम 12th मॅन येऊ द्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 12 बॉलची मॅच, केवळ 2 ओव्हर, 2 गोलंदाज, 2 ओव्हर 2 गोलंदाज. दोन षटक आणि 2 गोलंदाज हाताळणं बंधनकारक राहील. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पहा सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतोय फ्लड लाइट्स 10 वाजता बंद होतात. सभी के जानकारी के लिए मैं बताता चलूं कि फ्लड लाइट्स 10 बजे ऑफ हो जाएंगी. इजाज आणि आसिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. इजाज शेख आणि आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहत आहोत. इजाज शेख आणि आसिफ शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सामन्याला सुरुवात. मॅच विल बी 2 ओव्हर्स, 2 षटकांचा सामना. सामन्याला सुरुवात होते. 12 बॉलची मॅच. पहिला बॉल. आसिफ शेख स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. आसिफ शेखला आपण पाहतोय स्ट्राइकर एंड वरती आहे. पर्पल ड्रेस कोच पहने हुए सभी खिलाड़ी थोड़े से बाजू हट जाइए. व्हेरी फर्स्ट बॉल. आसिफ शेख सेट ऑन फायर. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आसिफच्या बॅटमधून आलाय चौकार. धावफलकावरती 4. चौकाराने सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात चांगल्या दर्जाची होत असताना आसिफ शेख ज्याने शतक या आजच्या दिवसामध्ये ठोकलंय तो बॅटिंग करतोय. सॉफ्ट हँडने ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतलेली एक सिंगल. एकेरीच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर टीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते तर बुल्स टीम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन तिथेही ठेवण्यात आलंय. सिंगल जरूर प्राप्त होते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 6 आहेत. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. 12 बॉलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा आपण पाहतोय.
पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला आसिफच्या बॅटमधून चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या मॅचची गोल्डन विकेट आसिफ शेख दिपाच तो होतोय बाद. पहिला फलंदाज आसिफ शेख बाद होत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये तो इथे बाद झाला. विकेट त्याने गमावली आहे. संघाचा महत्वाचा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे धावफलकावरती केवळ धावा आहेत त्या 6. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा जो मात्र नुकताच घोषित झाला आणि ज्यामध्ये आपण पाहतोय जी भारताची संघ जो जाहीर करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. यशस्वी जयस्वाल अभिमन्यू याला पण पाहिलं तर खऱ्या अर्थाने कॅप्टन म्हणून तो पाहायला मिळतो आहे. यशस्वी जयस्वाल करून नायर या टीम मध्ये असेल. जुरेलला आपण उपकर्णधार म्हणून पाहणार आहात. नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, मानव सुधार. यावेळेस बॉल थेडी यष्टिरक्षकाचा वेध घेईल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. मानव सुतार हा मात्र नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. तनुष कोटियन या टीम मध्ये जो मात्र भारतीय संघामध्ये खेळणार आहे. मुकेश कुमार, आकाशदीप, हर्षदीप राणा, त्याच वेळेला अंकुश कंबोल. यावेळेला बाची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये गोलंदाज चेंडू खाली आला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होते. दुहेरी साइड पलटलेत. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न. इजाज भाई क्या बात है. इजाज भाई आज अगर इजाज भाई को भागते वक्त मिल्खा सिंह ने देख लिया होता ना. इजाज भाई क्या दौड़े. माचे भाई म्हणूनही त्यांना ओळख जास्तीची मिळाली. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. धावफलकावरती 9 आहेत. 12 चेंडूचा खेळ. स्वप्नीलचं हे षटक महागडं राहिलंय कारण 5 बॉल मध्ये 9 धावा त्याने खर्च केल्यात. हा फ्रॅकर बॅक फुटला आले. पुल केलाय. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. वरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्क वरती ज्या नावाची चर्चा होती आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अर्थात ब्रावो याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. त्याच्याच नावाचा ट्रेंड आला. संपूर्ण ग्रांट रोड गाजवला. तो ब्रावो गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. धावफलकावरती 15 आहेत. एक फलंदाज बाद. ब्रावो गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ब्रावोला पाठवलाय ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. माचे भाई के क्या कहने. षटकार. षटकार येत असताना संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. बॉलची पूर्तता करा अभिषेक. चला त्वरित. संघाची धावसंख्या 21 ला 1. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 रन बने हैं. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ब्रावो पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यात टाकला. उजव्याच्या बाहेर ठेवला होता. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. दर्शक लोग कह रहे होंगे कि ब्रावो को एक विकेट मिल जाए उसका सेलिब्रेशन देखना लाजमी रहेगा. स्कोर कार्ड वरती 22 आहेत. एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हर जिथे प्रोग्रेस पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान चेंडू. थेडी यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या 40 मिनिटांमध्ये आणखीन 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. DRS चा कॉल करण्यात आला जिथे व्हाईट बॉल साठी.
फेअर डिलिव्हरी. बॉल डिलिव्हर्ड करण्याच्या आधी बॅटर जेवढा शफल झालाय तिथून रीच पाहिला जातो. पंचांनी या गोष्टीची शहानिशा केली आहे. विष्णूने DRS कॉल केला होता आणि आता तो DRS त्याने गमावलाय. 22-1. पुढचा बॉल खोलातला चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. त्या सध्याच्या घडीला 23. ला 1. 23 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल ब्रावो. या वेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला वाट पाहिली आणि वाट लावली आहे. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रत्येक बॉल लांब लचक स्ट्रोक आल्यात. इजाज शेख यांच्या बॅटमधून 4 बॉल 14 वरती ते नॉट आउट घेत आहेत. 29-1. इजाज शेख यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहत आहोत. 29 धावा. 29 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 35. 35 बनल्या. 36चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. ऑन दी बोर्ड आहे. 36 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. काय घडणार काय बिघडणार या 12 बॉल मध्ये या पडावाला ऐकूयात प्रसादजी परसबे यांचा. चला स्ट्रायकर टीम मैदानाच्या आतमध्ये त्वरित ताबा घ्या. चला घाई करा. क्षेत्ररक्षण साधून घ्या. त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील दाखवलं होतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वप्नीला आणि त्याच्या साथीला आपण अझरला पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आसिफ शेख यांना आपण पाहत आहोत. सामन्याला होईल सुरुवात. 36 रनचं टार्गेट. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. सामन्याला सुरुवात होईल. आसिफ भाई चलिए. थोडी घाई करा. स्वप्नील सेकंड वरती आहे. 36चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मुश्किल है, मुसीबत है, तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद त्याला विजय मिळणार आहे. या मॅच मध्ये कोणाचे हौसले किती बुलंद आहेत हे पाहावं लागेल. येणारे 12 बॉल विजयासाठी 36ची गरज.
12 चेंडू आणि 36 धावा. स्वप्नील ऑन स्ट्राइक. आसिफ भाई कल छुट्टी नहीं है और कल का बुकिंग भी नहीं है. पुढचा बॉल यावेळेला कोला टकलाय. सुरुवात दमदार झाली आहे. पहिला चेंडू मात्र वाईड यॉर्कर जो पाहायला मिळतोय डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. आसिफ शेख पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्याच्या. हा येतो दुसऱ्याच बॉलवरती चौकार. येणारे 10 बॉलचा खेळ इथून शेष आणि 32 ची आवश्यकता. आने वाली 10 गेंदे और जीत के लिए 32 की जरूरत. पुढचा चेंडू आसिफ शेख उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. 31 अजूनही बनवायच्या. 10 चेंडू आणि 31 ची गरज. डीआरएचा कॉल करण्यात आला व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलं. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 5. खोलातला चेंडू थेट यशांचा वेध. फलंदाज बाद. ओयूटी स्वप्नील होतोय बाद. पाच धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 ची आवश्यकता राहिली आहे. यावेळेला प्लेड ऑन. आसिफ शेखचं सेलिब्रेशन पहा. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवल्यात. 2 फलंदाज होतात ते बाद. आसिफ शेख की हैट्रिक अगर यहां कंप्लीट होती है तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा मोहसिन भाई इनकी तरफ से. 25,000 रुपए की इनामी राशि उनको मिली है. आज सबसे बड़ी कमाई करने वाला खिलाड़ी है. 25,000 सेंचुरी लगाई थी आज के दिन में. आज शेयर मार्केट में भी अगर वो पैसा लगा देना तो आज उनका ही दिन था. आसिफ शेख गोलंदाजी मार्क वर्दी. यावेळेचा बॉल दिशाहीन राहिला है. 500 रुपए आते आते बचे. व्हाइट बॉल. व्हाइट बॉल के बाद हैट्रिक काउंट नहीं होती. यावेळेचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो तो षटकार. बारा धावा फलकावर दिया है. 12 ऑन दी बोर्ड. 36चा पाठलाग. 24 ची गरज. हा बॉल दिशाहीन राहिला आहे. अजूनही 23 बनवायचे आहेत. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काही उलटफेर झाले तर ब्रावोला लपवावा लागेल. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 फलंदाज सर्वबाद.
तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर आपण पाहिलं तर स्वप्नील बाद झाला, अझर बाद झालाय, तर नंतर आसिफ देखील अझर मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील त्यावेळेला फजल आणि त्याच वेळेला सौरभ असे 3 खेळाडू बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धाबा सध्याच्या घडीला जर पाहायला मिळतात तर 13-3 फलंदाज बाद. येणारे 6 बॉल 6 चेंडूमध्ये विजयासाठी 23 ची गरज. धावफलकावरती धावा त्या 13. चला काही करा. 6 बॉल 23 ची गरज. ब्रावो ने जो आखिरी ओवर में 20 दिए थे ना अभी बनाने. नवीन बैटर, न्यू बैटर. चिराग जो नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्क वरती बॉलर मॅगी. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन तिथे ठेवण्यात आलं. 23 बनवायच्या होत्या, 2 तर आल्यात. 21 ची आवश्यकता. वन शॉट. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 बॉल 22 ची गरज. हाफ ट्रॅकर चेंडू थेट रक्षकाचा वेध घेतोय. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत ते एकंदरीत अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. 22 ची गरज. लोअर फुलटोज होता, बॅकफुटला आले. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित मिळते. नो बॉल, नो बॉल. सोळा धावा धावफलकावरती आहेत. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 20 ची गरज. अभी दवा नहीं तो दुआ की जरूरत है मैच को जीतने के लिए. खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. येणारे 3 बॉल आणि 20 ची गरज. 3 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. चला सेकंड सेमीफायनल. टीम रेडी राहा. त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. खोलातला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. फलंदाज इथे होईल बाद. इजाज भाई आउट ना करो तो अच्छा रहेगा. इजाज भाई अगर बैट्समैन को अब आउट ना करो तो अच्छा रहेगा. बाहर जाए, नए बैटर मैदान के अंदर आए, उतना टाइम जाया ना हो जाए. 16-4. 16 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद. येणारे 2 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 2 गेंदे और 20 की जरूरत. फायनल मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळेल का? सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. 2 गेंदे और 20 की जरूरत. पुढचा बॉल लोअर फुलटोज. अभी भी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. हा बॉल नो आहे आणि त्यावरती आला हा चौकार. धावा मिळतात त्या 5. गोलंदाजाची गोलंदाजी बंद करण्यात येईल. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. कुठे जाऊ नका. चौकार आलाय नो बॉल वरती. 2 वेस्ट हाइट आले. 2 नो बॉल. 2 वेस्ट के हाइट की गेंदे डालना क्रिकेट में जो लाजमी नहीं है, आपको बुर्दा भुगतना पड़ेगा.
21ला 4. चला फ्री हिटचा बॉल, गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर, थेट यष्टी रक्षकाचा वेट, डॉट बॉल, नो बॉल, नो बॉल. ये दुःख आहे खतम नाही होता. संघ हेच म्हणत असेल की इथे हे दुःख संपत का नाही आहेत. हा नो बॉल आलाय. 22 धावा धावफलकावर. येणारे चेंडू राहिलेत ते 2 बॉल आणि 14ची गरज. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू आणि 14ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल होता, वरती कव्हर केलेत, रन्स मिळतील त्या. इथे 4 येणारा, 1 बॉल आणि 10ची गरज. 1 चेंडू आणि 10 धावा. येणारा 1 चेंडू आणि 10ची आवश्यकता. 1 चेंडू आणि आवश्यकता है ती 10 धाव संख्येची. फाइनल का मैच 8 ओव्हर का खेला जाएगा. पुढचा बॉल. यावेळेला देखील आपण कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी एक सिंगल जरूर प्राप्त झाली आहे. हा 22 आहे आणि मॅच जिंकली आहे. अर्थात फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात ग्रँट रोड बुल्स या टीमने फायनल मध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेतली पहिली मॅच संघ परास्त झाला होता आणि पहिला संघ जो फायनल मध्ये दाखल होणारा पाहायला मिळतो आहे तो ग्रँट रोड बुल्स. कॉंग्रॅच्युलेशन्स एंड वेल प्लेड. चलो, पिक्चर अभी भी खत्म नहीं हुए, रुको जरा, सबर करो. डीआरएस कॉल करण्यात आलाय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. फेयर डिलीवरी, मैच खत्म.